सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला बीड प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। पोटदुखीचा त्रास होत असताना काल रात्रीपासूनच ICU मध्ये उपचार सुरू आहे। वाल्मिक कराडवर व्यवस्थित उपचार करा, नाहीतर वैद्यकीय कारणास्तव गुन्ह्याला पूर्णविराम देण्यासाठी कराडला मारून तर टाकणार नाहीत ना, अशी भीती आहे। तृप्ती देसाईंचा आरोप आहे। वैद्यकीय कारणास्तव वाल्मिक कराडला मारून तर टाकणार नाहीत ना, हे जर सगळं संपवायचं असेल, याला पूर्णविराम जर करायचा असेल तर कदाचित वाल्मिक कराडला संपवू शकतात, मारू शकतात आणि तीच भीती आता वाटतेय। 30 डिसेंबरला कराडसह इतर आरोपी अलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले। अंजली दमानी यांचा दावा आहे। CCTV फुटेज समोर आले। शिवलिंग मारोळ्याच्या गाडीसारखी गाडी कराडच्या ताफ्यात होती। सरपंच संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे। चौकशीमध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करणार, अजित पवारांची ग्वाही। सरपंचाची जी काय हत्या झाली ती तर इतकी निगृढ पद्धतीने केलेली आहे की तिथं त्या संबंधितांना फासावरच लटकवलं पाहिजे। त्याकरता 3 जणांना काम एजन्सीला दिलेलं आहे, CID, SIT आणि आपलं न्याय व्यवस्था। बीड हत्या प्रकरणामध्ये केजच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षकांची चौकशी। SITचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून आता IPS कमलेश मीना यांची चौकशी। बीड प्रकरणी कोर्टानं हस्तक्षेप करावा। अंजली दमानी यांचं मुख्य न्यायमूर्तींना पत्र। नवे व्हिडिओ समोर येतानाच तपास संपला असं कसं सांगू शकतात, दमानी यांचा सवाल। बीड हत्या प्रकरण केजमध्ये धनंजय देशमुखांनी SIT प्रमुख बसवराज तेलींची घेतली आहे भेट। प्रकरणाची तपासणीचीच माहिती त्यांनी जाणून घेतली। बीडमधील अवादा कंपनी खंडणी प्रकरणी वकिलांनी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे घेतला आहे। पोटदुखीचा त्रास झाल्यानं वाल्मिक कराडवर सध्या उपचार सुरू आहेत। ज्योती जाधवच्या नावे वाल्मिक कराडनं लातूरमध्ये देखील जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे। लातूर टेंभुर्णी महामार्गाजवळ ज्योती जाधवच्या नावे 4 ते 5 एकर जमीन आहे।